नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्याकडे एक असा स्रोत आहे जो वाचायला लागल्यावर एखाद्या धार्मिक ग्रंथापेक्षा जास्त, मला वाटतं, एका भव्य वैश्विक नाटकाची पटकथा वाटतो. हो, अगदी. निर्मिती, बंडखोरी, प्रेम, विश्वासघात आणि आणि अंतिम न्याय या सगळ्यांनी भरलेली एक महागाथाच आहे. याची सुरुवात देवदूतांच्या निर्मितीपासून होते, मग ते मानवाच्या निर्मितीकडे वळते आणि शेवटी संपूर्ण सृष्टीच्या शुद्धीकरणावर संपते. बरोबर. आणि आज आपलं ध्येय केवळ या घटनांचा क्रम समजून घेणं नाहीये. हो, तर या कथेमागे दडलेला तर्क आणि त्याचा सखोल अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणं आहे. चला तर मग या वैश्विक नाटकातल्या प्रत्येक अंकाचा बारकाईने अभ्यास करूया. चला तर मग. तर या नाटकाचा पहिला अंक सुरू होतो देवदूतांच्या निर्मितीने. आपल्याकडील दस्तऐवजात असं म्हटलं आहे की देवाने देवदूतांना निर्माण केलं आणि त्यांना एक मोठी शक्ती दिली. स्वतंत्र इच्छाशक्ती. हो, स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे स्वतःचे निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य. आणि हेच या कथेचं मूळ आहे. त्यांना फक्त स्वातंत्र्य दिलं नाही, तर त्यासोबत एकच आज्ञा दिली होती. कोणती आज्ञा? प्रेम करण्याची. या दृष्टिकोनाप्रमाणे ही एक साधी आज्ञा नव्हती, तर देवाच्या संपूर्ण शासन पद्धतीचा, त्याच्या राज्याचा पाया होता. म्हणजे सगळा कारभार याच एका तत्वावर चालणार होता. स्वतंत्र इच्छाशक्ती आणि एकच नियम. हे तर एखाद्या मोठ्या संघर्षाची तयारी करण्यासारखं वाटतंय. आणि झालंही तसंच. हेलेल नावाच्या एका शक्तिशाली देवदूताने या व्यवस्थेला आव्हान दिलं. अच्छा. हो, पण त्याचं आव्हान केवळ सत्तेसाठी नव्हतं. त्याने देवाच्या सिंहासनाची बरोबरी करण्याची इच्छा बाळगली, पण त्याचा खरा हल्ला तो त्या मूळ तत्वावर होता. म्हणजे त्या प्रेमाच्या आज्ञेवर. अगदी. त्याने त्या प्रेमाच्या आज्ञेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्याने असा युक्तिवाद केला की ही पद्धत सदोष आहे, आणि त्याच्या या विचारांनी प्रभावित होऊन देवदूतांचा एक मोठा गट त्याच्या बाजूने उभा राहिला. आणि स्वर्गात पहिली बंडखोरी झाली. बरोबर. अच्छा, म्हणजे ही केवळ सत्तेची लढाई नव्हती, तर दोन वेगवेगळ्या विचारसरणींची लढाई होती. मग या बंडखोर देवदूतांचं काय झालं? देवाने त्यांना तात्काळ शिक्षा दिली का? नाही. इथेच कथा रंजक बनते. या माहितीनुसार त्यांना लगेच नष्ट करण्यात आलं नाही. मग त्यांना हेडिस नावाच्या एका आध्यात्मिक तुरुंगात कैद करण्यात आलं. पण ही केवळ शिक्षा नव्हती. म्हणजे हेलेलने जो प्रश्न निर्माण केला होता की प्रेमाची आज्ञा श्रेष्ठ आहे की नाही, त्याचं उत्तर देण्यासाठी देवाने एक मोठी योजना आखली. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच पुढच्या सर्व घटना घडणार होत्या. म्हणजे देवदूतांच्या बंडखोरीमुळे देवाच्या शासन पद्धतीवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, त्याचं उत्तर देण्यासाठी देवाने एक नवीन पात्र या वैश्विक नाटकात आणलं. आणि तो म्हणजे मानव, आदाम. बरोबर. अगदी तसंच. हेलेलच्या बंडखोरीला उत्तर म्हणून देवाने आदामला निर्माण केलं आणि त्याला पृथ्वीवरचा संपूर्ण कारभार दिला. त्यालाही काही आज्ञा होती का? हो, त्यालाही एकच आज्ञा देण्यात आली होती: बागेतील एका विशिष्ट झाडाचे फळ न खाण्याची. ही त्याच्या निष्ठेची आणि त्या प्रेमाच्या आज्ञेवरील विश्वासाची कसोटी होती. आणि इथेच सैतान म्हणजेच मूळ बंडखोर देवदूत हेलेल पुन्हा एकदा या कथेत प्रवेश करतो. हो, त्याने हव्वेला फसवून आदामला मोहात पाडलं. पण मला एक गोष्ट खटकतीये. आदामला माहीत होतं की तू चुकीचं वागतोय, तरीही त्याने ते केलं केवळ हव्वेवरील प्रेमासाठी. हे अविश्वसनीय वाटतंय. हो, आणि इथे खूप मोठा वैचारिक संघर्ष दिसतो, जो या स्रोतामध्ये अधोरेखित केला आहे. कसा? एका बाजूला देवाची परिपूर्ण आज्ञा होती आणि दुसऱ्या बाजूला मानवी प्रेम. आदामने मानवी प्रेमाला प्राधान्य दिले. या कथेच्या मांडणीनुसार हीच मानवाच्या पतनाची सुरुवात होती, जिथे मानवी भावना दैवी आज्ञेपेक्षा मोठी ठरली. अगदी. हा केवळ एका फळाचा प्रश्न नव्हता, तर निष्ठेच्या प्राधान्यक्रमाचा होता. अंतिम निवड आदामची होती. खेळ इथेच संपला का? नाही, उलट इथूनच तारणाची योजना सुरू झाली. अच्छा. देवाने प्राण्यांच्या रक्ताने पहिला करार केला, जो भविष्यात होणाऱ्या एका मोठ्या बलिदानाचा संकेत होता. त्यानंतर त्याने नियमशास्त्र दिलं. नियमशास्त्र म्हणजे लॉ? हो, या दोन्ही गोष्टी एका आरशाप्रमाणे होत्या. त्यांचा उद्देश मानवाला त्याच्या चुकांची आणि अपूर्णतेची जाणीव करून देणं हा होता. म्हणजे आरसा तुम्हाला तुमचा चेहरा खराब आहे हे दाखवू शकतो, पण तो चेहरा स्वच्छ करू शकत नाही. एकदम बरोबर. ही उपमा खूपच समर्पक आहे. म्हणजे जुना करार आणि नियमशास्त्र समस्या दाखवत होते, पण त्यावर उपाय देत नव्हते. मग उपाय काय होता? उपाय होता तो नवीन करार. आणि तोच या कथेचा मध्यवर्ती भाग आहे. नवीन करार? हो, या कथेनुसार देवाचा द्वितीय अंश
मानव रूपात म्हणजेच येशूच्या रूपात पृथ्वीवर आला. त्याचा उद्देश केवळ उपदेश करणं नव्हता, तर आदामच्या चुकीची किंमत चुकवणं होता. त्याने स्वतःचं क्रूसावर बलिदान देऊन ते प्रायश्चित्त केलं. सोप्या भाषेत सांगायचं तर आदामच्या चुकीची किंमत त्याने स्वतः चुकवली. आणि याच बलिदानाने तो नवीन करार स्थापित झाला असं आपण म्हणू शकतो का? अगदी. पण या जुन्या आणि नवीन करारामध्ये नेमका काय फरक आहे? फरक खूप मोठा आहे. जुना करार जो नियमशास्त्रावर आधारित होता, तो माणसाला सांगत होता की तू हे कर. पण नवीन करार जो येशूच्या बलिदानावर आधारित आहे, तो सांगतो की तुझ्यासाठी हे केलं गेलं आहे. अच्छा, आरसा आणि उपय यातल्या फरकासारखा. अगदी बरोबर. एकाने फक्त रोग दाखवला तर दुसऱ्याने त्यावर इलाज दिला. या बलिदानाने देवाचं प्रेम आणि न्याय या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सिद्ध झाल्या. मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. बलिदानाने न्याय आणि प्रेम सिद्ध झालं हे ठीक आहे. मग पुनरुत्थान इतकं महत्वाचं का मानलं गेलं? केवळ मृत्यूवर विजय मिळवला हे दाखवण्यासाठी, की त्यामागे आणखी काही मोठा अर्थ होता? खूप चांगला प्रश्न आहे. पुनरुत्थान केवळ एक चमत्कार नव्हता. या स्रोतानुसार तो पहिले फळ बनला. पहिले फळ म्हणजे मृत्यूच्या बंधनातून बाहेर पडणारा पहिला. त्याने हे सिद्ध केलं की मृत्यू हा शेवट नाही, तर पापाचा एक परिणाम आहे, ज्यावर विजय मिळवता येऊ शकतो. हो. या घटनेमुळेच त्याला सर्व सृष्टीचा वारसा मिळाला आणि एक असा मार्ग तयार झाला, ज्यावरून त्याचे अनुयायी, ज्यांना संत म्हटलं आहे, ते सुद्धा मृत्यूवर विजय मिळवू शकतील. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण निर्मिती, बंडखोरी, पतन आणि तारणाची योजना पाहिली. आता आपण कथेच्या शेवटच्या आणि मला वाटतं सर्वात नाट्यमय भागाकडे आलो आहोत. हो. यात 7वा करणा, 7 अपत्या, 1000 वर्षांचं राज्य अशा अनेक गुंतागुंतीच्या घटना आहेत. होय, हा शेवटचा टप्पा म्हणजे एकामागोमाग एक घडणाऱ्या घटनांची एक साखळी आहे. या माहितीनुसार जेव्हा देवासाठी बलिदान दिलेल्यांची संख्या पूर्ण होईल, तेव्हा 7वा करणा वाजेल आणि पहिले पुनरुत्थान होईल. यात तेच संत सहभागी होतील जे पहिले फळ बनले आहेत. आणि त्यानंतर पृथ्वीवर मोठ्या घडामोडी होतात. 7 प्रकारच्या अपत्या येतील असं म्हटलं आहे. यानंतर काय होतं? या अपत्यांनंतर सैतानाला 1000 वर्षांसाठी एका अथांग डोहात कैद केलं जाईल. 1000 वर्ष? हो. आणि हा 1000 वर्षांचा काळ पृथ्वीवर देवाच्या राज्याचा काळ असेल. याला शब्बात किंवा आनंदाचा काळ असंही म्हटलं आहे. या काळात पृथ्वीवर शांती आणि सुव्यवस्था असेल. थांबा, इथे मला एक प्रश्न आहे. 1000 वर्ष सैतानाला कैद करायचं आणि मग पुन्हा थोड्या काळासाठी सोडून द्यायचं, यामागे या स्रोतामध्ये काय तर्क दिला आहे? हे थोडं विचित्र नाही का वाटत? हे वरवर विचित्र वाटू शकतं, पण या कथेच्या तर्काप्रमाणे त्यामागे एक महत्वाचं कारण आहे. काय कारण? त्या 1000 वर्षांच्या शांतीच्या काळात जी नवीन पिढी जन्माला येईल, ज्यांनी सैतानाचा प्रभाव अनुभवलेला नसेल, त्यांच्या निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी त्याला थोड्या काळासाठी सोडलं जाईल. अच्छा, म्हणजे त्यांना निवड करण्याची संधी दिली जाईल. अगदी. देवाची शासन पद्धती खरोखर श्रेष्ठ आहे की नाही हे त्यांना स्वतःच्या निर्णयाने सिद्ध करण्याची संधी दिली जाईल. तो पुन्हा लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे एक अंतिम युद्ध होईल. अच्छा, म्हणजे ही एक अंतिम कसोटी आहे. आणि या अंतिम युद्धानंतर येतो तो ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट. हो, म्हणजेच अंतिम न्याय. इथे नक्की काय होतं? या न्यायाच्या वेळी सर्व मृतांना पुन्हा जिवंत केलं जाईल आणि त्यांच्या कर्मानुसार त्यांचा न्याय होईल. ज्यांची नावे जीवनपुस्तकात आढळणार नाहीत, त्यांना अग्नीच्या तळ्यात टाकलं जाईल. पण इथे खूप महत्वाची गोष्ट आहे. फक्त पापी व्यक्तींनाच नाही, तर पापाच्या 2 मुख्य परिणामांना. कोणत्या? म्हणजेच मृत्यू आणि हेडीस, तोच तुरुंग जिथे बंडखोर देवदूतांना कैद केले होते. अच्छा, त्यांनाही? हो, त्यांनाही त्या अग्नीच्या तळ्यात टाकलं जाईल. सखोल आहे. म्हणजे हा केवळ गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा प्रकार नाही, तर गुन्हा, गुन्हेगारीची प्रवृत्ती आणि त्याचं अस्तित्वच कायमचं मिटवण्याचा प्रयत्न आहे. अगदी बरोबर. दिस इज नॉट जस्ट पनिशिंग द सिम्पटम्स, बट इरॅडिकेटिंग द डिझीज इटसेल्फ. बरोबर. या घटनेने सृष्टीतील पापाचा पूर्णपणे आणि कायमचा नाश होईल. हेलेलने सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता, त्याचं अंतिम आणि निर्णायक उत्तर दिलं जाईल. आणि देवाच्या प्रेमाच्या आज्ञेची सत्यता संपूर्ण सृष्टीसमोर सिद्ध होईल. हो. तर आज आपण निर्मितीच्या सुरुवातीपासून ते पापाच्या अंतिम नाशापर्यंतचा एक मोठा आणि गुंतागुंतीचा प्रवास पाहिला. देवदूतांची निर्मिती, त्यांची बंडखोरी, मानवाचे पतन आणि तारणाची एक मोठी योजना.
हो, या सगळ्या घटना एकाच धाग्यात कशा गुंफलेल्या आहेत हे या स्रोताच्या आधारे आपण समजून घेतलं. खरं आहे, या संपूर्ण कथेचा उद्देश देवाचं प्रेम, त्याचा न्याय आणि त्याच्या मूळ आज्ञेची सत्यता सिद्ध करणे हाच दिसतो. प्रत्येक घटनेमागे, मग ती बंडखोरी असो किंवा बलिदान, एक मोठा वैश्विक उद्देश आहे असा हा स्रोत सांगतो. या चर्चेच्या शेवटी या दस्तऐवजात एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यात असा एक अंदाज वर्तवला आहे की जेव्हा सृष्टीतील सर्व गोष्टी पुन्हा देवाच्या अधीन होतील, तेव्हा पुत्र म्हणजे देवाचा द्वितीय अंश, ही संपूर्ण शुद्ध झालेली सृष्टी पित्याला म्हणजे देवाच्या प्रथम अंशाला समर्पित करेल आणि पुन्हा त्याच्या समान होईल. हो, पण त्याच स्रोतामध्ये एक विरोधाभासही दिसतो की नाही? दिसतो? त्यात असंही म्हटलं आहे की तो म्हणजेच देवाचा द्वितीय अंश हा काळाच्या पलीकडचा आहे. तो अल्फा आणि ओमेगा म्हणजेच सुरुवात आणि शेवट आहे. आणि हाच तो प्रश्न आहे ज्यावर विचार करत राहता येईल. जो आधीच काळाच्या पलीकडे आहे, ज्याच्या स्थितीत कधीच बदल होत नाही, त्याच्या स्थितीत पुन्हा बदल होण्याची कल्पना कशी करता येईल? हाच तो गूढ प्रश्न आहे. हो, ज्याचं उत्तर कदाचित या कथेच्याही पलीकडे असेल आणि त्यावर विचार करण्यासाठी हा स्रोत आपल्याला एक संधी देतो.